15 आमदार या मुंबईतल्या गुजराती समाजाचे आहेत। आज खरं तर आम्ही जेव्हा लॉबीमध्ये बसतो तेव्हा या मराठी भूमीत असलेल्या या मुंबईमध्ये आज अनेक ठिकाणी विधिमंडळात सुद्धा गुजराती भाषा वापरली जाते आणि खरं तर आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे, या देशाच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे। ही भूमिका मुंबईतनं सुरुवात होईल आणि मला खात्री आहे की आपण लाखो मताधिक्याने या ठिकाणी संजय भाऊंना निवडून द्या असं आवाहन आपल्याला करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकदम शांतता वाटते आहे, जरा टाळ्या झाल्या पाहिजेत। खरं सांगतोय आता येत आहेत ह्या भांडूपचे कार्यसम्राट आमदार विभाग प्रमुख सन्माननीय आमदार रमेशभाई कोरगावकर, टाळ्या वाजवा। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नम्र अभिवादन करून भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नम्र अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून शरदचंद्र पवार साहेब त्याचबरोबर राहुलजी गांधी साहेब यांना देखील मानाचा मुद्रा करून शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राच्या राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून आणि आज ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत ते शिवसेना नेते युवा सेना नेते आदित्यजी ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून आज या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे जाहीर सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। माननीय या विभागाचे सन्माननीय यशस्वी आणि होणारे आपले सगळ्यांचे लाडके आणि प्रिय असे खासदार संजय भाऊ पाटील यांच्या जाहीर सभा या ठिकाणी करण्यात आलेली योजनात आलेली आहे। मी आपणाला शुभेच्छा देतोय की आपण अतिशय जास्तीत जास्त संख्येने विचार ऐकण्यासाठी आलेला आहात आणि सरकार बदलण्याचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात। मी आपल्याला सांगू इच्छितोय, आपण गेले अनेक वर्ष टीव्ही लावल्यानंतर पाहतोय की प्रत्येक महाराष्ट्राचे उद्योगधंदे बाहेर चाललेले आहेत। पॉस्कॉन सारखा प्रकल्प 1.5 लाख लोकांना या महाराष्ट्रामध्ये तरुणांना नोकऱ्या मिळणार होत्या, त्या गेल्या बाजूच्या राज्यामध्ये गुजरातला। या ठिकाणी एअर इंडियाचं मुख्यालय महाराजा ज्याला म्हणतो ते देखील अदानीनं पळवलं गुजरातला। एअर इंडियाचं मुख्यालय गेलं, त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय देखील दिल्लीला गेलं। एवढंच नव्हे तर या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये एक शान होती, ती शान होती डायमंड मार्केट। आजही ते डायमंड मार्केट या ठिकाणी 17,000 करोड त्या ठिकाणी आपल्याला वर्षाला टॅक्स मिळायचा 17,000 करोड। ते डायमंड मार्केट कुठे नेलं? ते बाजूच्या गुजरातला नेलं। आम्हाला गुजरातबद्दल द्वेष नाही आहे, प्रत्येक राज्य मोठी झाली पाहिजे। या राज्या भारतामधली हिंदुस्थानामध्ये अनेक राज्य आहेत, मग गुजरात असो, तामिळनाडू असो, या ठिकाणी मद्रास असो, हैदराबाद असो, कलकत्ता असो, सगळी राज्य मोठी झाली पाहिजे तर माझा देश मोठा होणार। पण दिल्लीवाल्यांना सांगू इच्छितोय मोदी साहेबांना की या महाराष्ट्राला कमजोर करून तुम्ही बाजूचं राज्य मोठं करू नका। आपल्याला या ठिकाणी लोकसभेला या महाराष्ट्राची जनता तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी सांगू इच्छितोय। आम्ही कोणाच्या विरोधात नाही, राज्य मोठी झाली पाहिजे, उद्योगधंदे नवीन आणले पाहिजे। मला एक गोष्ट मात्र आज या ठिकाणी दिसून येते, मी खरंच उद्धव साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो, कारण उद्धव साहेब खचले नाहीत। 40 लोक गेली, 40 आमदार, एखादा नेता पक्षाचा म्हणाला असता तर काय करू, काय होणार, पण त्या नेत्याने दुसऱ्या दिवशी सांगितलं 40 जण गेले त्याची मला पर्वा नाही, 40 जण गेले त्याची मला पर्वा नाही, कारण 40 जणांना निवडून येणारे हे माझ्या समोर आहेत। आणि म्हणून आज बघतोय ना आपण संपूर्ण महाविकास आघाडीचं भगवं वादळ पुऱ्या महाराष्ट्रात पसरलंय।
पायाखालची वाळू सरकली आहेत. आज बघतोय दिल्लीचे 2 नेते महाराष्ट्रामध्ये अनेक मिटिंग घेत आहेत. एवढ्या मिटिंग आणि एवढ्या जाहीर सभा दिल्लीवाल्यांनी कधीच घेतल्या नाहीत. आणि ही भीती कोणाची? तर ती महाविकास आघाडीची आहे, उद्धव साहेबांची आहे, या भगव्या वादळाची आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो, संजय भाऊ पाटील आपल्या सगळ्यांचे परिचित आमदार होऊन गेले, या ठिकाणी खासदार म्हणून या ठिकाणी होऊन गेले. सगळ्यांना अभावासा आपल्याला वाटणारा आपला भाऊ म्हणजे कोण? संजय भाऊ. यांना भरघोस मतांनी 20 तारखेला 3 नंबरचं बटन आहे मशालीचं बटन दाबून संजय भाऊंना या ठिकाणी खासदार बनवून पाठवूया. पण एक गोष्ट मात्र मी आपल्याला विनंती करतो, संजय भाऊंना तर आपण निवडून देणारच आहात. या भांडूपच्या जनतेला, या संपूर्ण ईशान्य मुंबईच्या जनतेला या माध्यमातून मी विनंती करतो, आपण 6 उमेदवार या ठिकाणी मुंबईमध्ये लोकसभेचे आहेत. सगळ्यात जास्त मतांनी जर कोणता उमेदवार निवडून येणार असेल तर तो संजय भाऊ पाटील निवडून आला पाहिजे. ही शपथ घेऊन आपण पार पडूया. आणि एवढंच या ठिकाणी बोलतो, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आयोजकांनी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांनी ही मीटिंग यशस्वी होण्यासाठी जे काय सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आदित्य साहेब ठाकरे या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. त्यांना देखील आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा जरा आपण घोषणा देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. यानंतर येतात शिवसेनेचे उपनेते, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय सचिन भाऊ अहिर साहेब. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मरण करून आजच्या या सभेसाठी उपस्थित असलेले खऱ्या अर्थाने कोकणाचा वैभव आणि एका अर्थाने निष्ठेचा वैभव असं म्हटलं तरी अयोग्य होणार नाही, असे आदरणीय आमदार वैभव नाईकजी, राखीताई, माननीय आमदार रमेश कोरगावकर साहेब, मंचावर उपस्थित असलेले आदरणीय धनंजय पिसाळजी, आप पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे विशेषतः सर्व सन्मान्य पदाधिकारी, समाजवादी असेल किंबहुना राष्ट्रवादीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व इतर मान्यवर, आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित असलेले तमाम मतदार बंधू भगिनी, बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो, थोड्याच वेळात आदरणीय आदित्यजींचं आगमन होणार आहेत आणि ज्यांच्या उमेदवारीसाठी आणि प्रचारासाठी मी आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत, तेही त्यांच्याबरोबर त्यांचाही या निमित्ताने आगमन होणार आहे. वैभवजी, आपण म्हणत होता ही गोष्ट खरी आहे, कारण ही निवडणूक एका वेगळ्या भावनेतून बघण्याचं काम इकडचा मतदार आज करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. मी तर खऱ्या अर्थाने आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मनापासून मी अभिनंदन आणि विशेषतः महाविकास आघाडीचे सर्व घटकांचा मी आभार मानेन की पहिल्यांदा आम्हाला आमचा हक्काचा भगवा हातामध्ये घेण्याची संधी ही ईशान्य मुंबईमध्ये मिळालेली आहे. कारण ज्या लोकांनी आमच्या जीवावरती मोठे होण्याचं काम केलं आणि ज्या ज्या लोकांनी आमच्याच जीवावरती या भागातून लोकप्रतिनिधी म्हणून खासदार होऊन जाण्याचं काम आणि करण्याची भूमिका घेतली आणि ज्यांना आम्ही मोठं करण्याचं काम केलं त्यांनीच आमच्या पाठीवरती खंजीर खुपसण्याची भूमिका घेतली, हे मी म्हणत नाही, तर स्वतः या विभागाचे माजी खासदार हे एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की मला 2017 पासूनच आदेश देण्याचं काम करण्यात आला होता की शिवसेनेच्या बद्दल अपप्रचार करा, शिवसेनेच्या बद्दल भ्रष्टाचाराच्या बद्दल नाहक आरोप करा, आणि मला हा आदेश ह्यांनी त्यांनी नाही तर राज्याच्या प्रमुख नेत्यांनी, सत्ताधारी प्रमुख नेत्यांनी देण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळी आपण बोलतो की ही गद्दारी झाली, ही गद्दारी निवड फक्त आपल्या पक्षापुरताच मर्यादित झाली नाही, ही गद्दारी सत्तेमध्ये असणारा आपला सहकारी किंवा मित्रपक्ष देखील ह्यांनी देखील गद्दारी करण्याचं काम केलं आणि 2017 पासून
एका बाजूला आपल्या हातातून आपल्याबरोबर मांडीला मांडी लावून सत्याचा उपभोग घेण्याचं काम केलं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पाठीमागे खंजीर खुपसण्याची भूमिका घेतली. मी आवाहन करीन आजच्या इकडच्या मतदारांना, हे जर वचपा जर काढायचं असेल तर या लोकसभेमध्ये पण त्यांना धडा शिकवल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही. हे अभिवचन घेऊन जाणं हे तुमचं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. खरं तर ईशान्य मुंबईचा हा मतदारसंघ हा थोडा विचित्र मतदारसंघ आहे. भौगोलिक दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलं असेल की मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम बांधव हे शिवाजी मानकुड सारख्या भागामध्ये, त्याच तुलनेतून मोठ्या प्रमाणावरती गुजराती समाज देखील आहेत. पण याही सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही जर पाहिली असेल की सर्वात महत्त्वाचा घटक जर कुठचा असेल तर 7.5 लाखपेक्षा जास्त मतदार हा मराठी बांधव आहे. हे आपण नकारू शकणार नाही आहोत. आणि आपण जर हे पाहिलं असेल की असं असताना पण देखील जे आपल्या मित्र पक्षांनी कधीही मराठी उमेदवार देण्याची भूमिका ही कधीही घेतली नाही. आणि यश तर आपला यामध्येच आहे की तुम्ही पाहिलं असेल की दरवेळी उमेदवार बदलण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलं आणि लोकांच्या वरती माथेवरती हिंदुत्वाच्या नावाखाली लोकांच्या माथेवरती आपली शक्ती आपल्या बरोबर घेऊन हे वेगवेगळे उमेदवार लादण्याचं काम या मतदारसंघामध्ये करून करण्याची भूमिका घेतली. एवढंच जर चांगलं काम असता, एवढंच जर चांगली भूमिका घेऊन जर या भागाच्या लोकप्रतिनिधींनी काम केलं असेल मग का किरीट सोमय्याला बदलण्याचं काम केलं गेलं? एवढंच जर मनोज कोटकांनी जर चांगलं काम केलं असेल, या विभागाच्या नागरिकांच्या असंख्य समस्या सोडवल्या असतील तर मग का त्यांनी मनोज कोटकांना बदलून करून करण्याचं काम केलं? आणि आज तर जे उमेदवार आपल्या समोर आहेत, मला आपल्या मतदारांना विचारायचं आहे की एका बाजूला संजय दिना पाटील सारखा एक दिनामामा पाटलांचा एक सुपुत्र ज्यांनी हातामध्ये श्रमशक्तीला एकत्रित करून घेऊन न्याय देण्याचा सातत्याने विभागाच्या माध्यमातून काम करण्याचं काम केला आणि दडपशाही आणि हुकुमशाही ज्यावेळी मालक वर्गांकडून होत होती त्यावेळी त्याला आवाज उठून घेऊन सर्वसामान्य श्रमिकांना न्याय देणारा दिनामामा पाटलांचा चिरंजीव संजय पाटील एका बाजूला उभा आहे, जो कामगारांचा नेता आहे, जो कामगारांचा लीडर आहे. आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूला बिल्डर आहे, एका बाजूला डीलर आहे. तर तुम्हाला डीलर पाहिजे का लीडर पाहिजे हे तुम्हाला आपल्याला सर्वांना लोकांना आणि मतदारांना जाऊन सांगावं लागणार आहे. कारण डीलर हा सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाच्या बाबतीत कधीही प्रश्नाच्या माध्यमातून कधी सोडवण्याची भूमिका घेणारा नसणार नाही. असंख्य विषय या विभागातले आजही अनिर्णित आहेत. देशाच्या स्तरावरती आज लोकसभेच्या निवडणुका आहेत, परंतु वैभवजी आपण आपल्या भागामध्ये असाल, मी गेल्या आठवड्याभरापासून किंवा 10-15 दिवसापासून 5 लोकसभा पैकी 3 लोकसभा जे ग्रामीण भागातले त्याचा प्रचारामध्ये मी देखील काम करण्याचं काम करतोय. बारामतीसारखा लोकसभा मतदारसंघ असेल, शिरूरसारखा लोकसभा मतदारसंघ असेल, मावळसारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये असेल. आता तर असं वाटते की ही निवडणूक ही लोकसभेची चालली आहे का ग्रामपंचायतीची चालली आहे हेच समजायला तयार नाही आहे. कुणी येतो, बाहेरून येऊन येतो आणि या राज्यामध्ये ज्याचा काडीमात्राचा संबंध नाही, ज्यावेळी या राज्य अडचणीत होता, ज्यावेळी मुंबई अडचणीत होती, त्याला साथ देण्याचं काम आपल्या एक भारतातले नागरिक या नात्याने करण्याची भूमिका त्या असलेल्या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी पण घेण्याचं काम या काळामध्ये केलं असेल किंवा करण्याचं त्यांची ही नैतिक जबाबदारी आहे. असं असताना पण देखील दुजाभाव देण्याचं काम ज्या मंडळींनी करण्याची भूमिका आपल्याला घेतली, अगदीच जर कोकणाचाच विषय घ्यायचा असेल तर फैमानसारखा मोठा देखील वादळी ज्यावेळी मोठ्या प्रमाणावरती वादळ आला, याच देशाचे पंतप्रधान हे गुजरातवरून हेलिकॉप्टरने गेले, परंतु कोकणाच्या त्या लोकांना मदत करण्यासाठी साधा पाणी देखील करण्याचं काम केलं नाही. मदत तर लांबच राहिली, पण त्या कोकणातला कधी देखील हातभार लावण्याचं काम केलं नाही. कोविडमध्ये अडचणीमध्ये सापडल्यानंतर काय काय झालं हे मी सांगायची गरज नाही. कोविड सारख्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी भाव भावाला बघायला तयार नव्हता, नातेवाईकांना भेटू इच्छित असले तरी देखील त्यांना भेटता येत नव्हता,
अशा वेळी देखील कुटुंब प्रमुख या नात्याने खऱ्या अर्थाने आधार देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या राज्याला आणि या मुंबईला करून देण्याचं काम केलं. आणि पहिल्या मदतीला धावून जर कुठचाही भाव आला नसेल, कुठची बहीण आली नसेल, त्यावेळी या मुंबईमध्ये प्रत्येक शिवसेना आणि शिवसैनिक या मदतीला धावून गेलेले या मुंबईकरांनी पाहिलेले आहे. हे कोणीही नकारू शकणार नाही, कोणी विसरू शकणार नाही. एका बाजूला मास्क नाही, एका बाजूला वॅक्सिनेशन नाही, एका बाजूला ऑक्सिजनची कुठचीही केंद्राची मदत नाही, पण दुसऱ्या बाजूला या मिहीर कोटेजानी आणि याच प्रवीण दरेकरांनी विले पार्लेच्या ऑफिसमध्ये रात्रीच्या रात्री वॅक्सिनेशनचे गट्टे आणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वाटण्याचा पाप केलेला आहे. हेही डोळ्यासमोर तुम्ही बघण्याची भूमिका त्या कामामध्ये घेतली आहे. हे आपण कदापि विसरून चालणार नाही आहे, कारण आपण शेवटी मनुष्य आहोत. आपण लगेच काल झालेल्या घटनेला आपण विसरून जातो. आणि असं असताना पण देखील निर्धाराने देखील ज्यांनी आपल्याला नेतृत्व देण्याचं काम केलं. अहो, कुटुंब प्रमुख ही पदवी काही सहजासहजी आपल्या नेत्याला मिळालेली नाही आहे. फार परिश्रम घ्यावे लागलेत. फार लोकांचा असलेला विश्वास जो निर्माण झालेला आहे तो विश्वासाला सार्थ ठरण्याचं काम त्यांनी त्यावेळी केलं. मला आठवते की ज्यावेळी लाने साहेबांना मी भेटलो होतो त्यावेळी लाने साहेबांनी एका कार्यक्रमामध्ये मला सांगितलं की सचिन, की राज्याचे मुख्यमंत्री जर उद्धव बाळासाहेब ठाकरे नसते तर 1,00,000पेक्षा जास्त लोक या राज्यामध्ये दगावले असते. असं कुटुंब प्रमुख तुला मिळणं नाही, होणार नाही, या राज्याला मिळणं होणार नाही. आणि याच राज्यांनी पाहिलं की एक काळ असा होता की मुख्यमंत्रीच्या वर्षा बंगल्यावरती ज्यावेळी लोक जातात त्यांचा सत्कार होतो, त्याचा उदय होतो. ही महाराष्ट्राची परंपरा होते. महाराष्ट्रातले अनेक नेते ज्यावेळी येत असतात त्यावेळी तुम्ही आपण बघत असतो. पण या राज्याने हे एक गोष्ट पण पाहिली की ज्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री पाय उतार होतो, वर्षा सोडून ज्यावेळी तो मातोश्रीला जातो त्यावेळी लोक त्याचा स्वागत करताना आपण पाहिलेलं आहे. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील पाण्याचं काम हे आपण केलेलं आहे. ही एक मोठी आपुलकी किंबहुना मोठी त्यांनी केलेले जे काही कर्म असतील किंवा केलेलं काम असेल हे लौकिक हे त्यांना मिळून देण्याचं काम केलेलं आहे. परंतु आज इतर राज्याचे 2 नेते येतात, ते येऊन सांगतात ये तो नकली सेना है. अरे तुम्हाला जर बघायचं असेल तर या भांडूप गावामध्ये या. ही नकली सेना आहे का असली सेना आहे? या भांडूप गावामध्ये येऊन तुम्ही बोलून दाखवण्याची हिंमत दाखवा. इकडचा मतदार तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद ही या पक्षाची आहे आणि या कार्यकर्त्यांची, हे कोणी नकारू शकणार नाही. दुसरा येतो तो सांगतो अरे ये तो आघाड़ी नहीं है, ये तो 3, हमारे गुजरात में कहावत है कि ये 3 तिगाड़ा काम बिगाड़ा, असं बोलून चालून जातो. त्याला आम्हाला सांगायचं आहे कि गुजरात में कहावत है 3 तिगाड़ा काम बिगाड़ा, मराठी में भी एक कहावत है 3 13 आणि आता तुझे वाजतो आम्ही 12. ही ताकद आल्यानंतर त्याच्याही 12 वाजण्याची शक्ती या मतदारांमध्ये आहे. आणि तुम्ही पाहताय की हळूहळू का होईना जे राम मंदिरच्या नावावरती मतं मागत होते, अब की बार 400 पारचा नारा देत होते, त्यांना ही कळालेलं आहे की बाकी कुठे काय होईल की नाही होईल माहीत नाही, पण या महाराष्ट्रामध्ये अब की बार भारतीय जनता पार्टी ही तडीपार झाल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि म्हणून ही निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. एक भावनात्मक वातावरण तयार करून घेऊन समाजामध्ये तिढा निर्माण करण्याचा, पाप करण्याची ज्यावेळी ही मंडळी करतायत त्यावेळी आपल्यासारख्या लोकांना ही निवडणूक घेत जात असताना या अनेक स्थानिक मुद्दे आहेत, अनेक लोकभिमुक्त जे मुद्दे आहेत ह्याच्याबद्दलची पण चर्चा करायला पाहिजे. पण त्याची चर्चा होत नाही, त्याचा कुठलं विश्लेषण होत नाही. अरे 10 वर्ष तुमचा खासदार होता, 10 वर्ष तुम्ही केंद्रामध्ये मंत्रिमंडळामध्ये तुमचा मंत्री होता. आजही अमृत भारतच्या नावाखाली स्टेशनाचे फक्त उद्घाटन करण्याचं काम केलं. एकही स्टेशन इकडे कधी कोणाला मिळालेलं आहे का किंवा अपग्रेड झालेलं आहे का? नाऊर सारखा स्टेशन त्यावेळी स्वर्गीय गुरुदास कामतजींच्या पुढाकाराने त्यावेळी झालं. त्यानंतर आजही नाऊर स्टेशनची अवस्था काय? विक्रोळी आणि मुलुंड स्टेशनला पण देखील मोठ्या प्रमाणावरती दुरुस्तीसाठी निधीचा नारळ 1 वेळा नाही 2-2 वेळा फोडला गेला. पण आजही काय अवस्था आहे तिकडची? हा संपूर्ण परिसर
हा खऱ्या अर्थाने मुंबईकरांची छवी असणारा हा परिसर आहे. हा असलेला परिसर सर्वसामान्य माणूस जो मग चाळीमध्ये राहत असेल, सर्वसामान्य माणूस जो झोपडपट्टीमध्ये राहणार असेल, सर्वसामान्य माणूस जो बैठ्या चाळीमध्ये राहणार असेल, अशा या विभागातल्या असलेल्या नागरिकांच्या प्रश्नाच्या बाबतीत पण देखील ज्यावेळी आपण ईशान्य मुंबईचा विचार करतो, या 10 वर्षामध्ये काय मिळालं आम्हाला? आजही मुलुंड असेल, आजही भांडूप असेल, आजही रमेश कोरगावकरजींच्या पुढाकाराने अनेक लोकांना न्याय देण्याची भूमिका ते घेत आहेत. परंतु मुलुंडमध्ये अनेक लोकांना, उत्तमजी तुम्ही इकडे आहात, काय अवस्था आहे, काय लोकांना तिकडे मिळालेल्या आहेत, काय लोकांना स्थलांतर करण्याची भाषा केली जाते, कशा प्रकारे त्यांना आतापर्यंत भाडा मिळालाय की नाही मिळालाय याची चर्चा कधीतरी तुम्ही तुमच्या भागामध्ये ज्यावेळी बोलाल तर त्यावेळी तुम्ही कराल. एका बाजूला न्याय देण्याची भूमिका केली जात नाही, विस्फोपित करण्याचं काम केलं जातोय, आणि दुसऱ्या बाजूला त्याच मुलुंडमध्ये धारावीकरांना आम्ही येऊ देणार नाही. एका बाजूला ते सांगतायत, दुसऱ्या बाजूला राहुल शेवाळे सांगतायत धारावीचा विकास केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. अरे नेमकं कोणाचं काय खरं आहे ते तरी स्पष्ट करा. मग धारावीकरांना जर तुम्ही मुलुंड आणि भांडूपमध्ये जर आणण्याचं काम करणार असाल आणि त्या डम्पिंग ग्राउंडवरती त्यांची वस्ती तुम्ही बसवण्याचं काम करणार असाल, मग एका बाजूला तुम्ही सांगताय धारावीचा रिडेव्हलपमेंट, दुसऱ्या बाजूला त्याला विरोध करण्याचं काम तुम्ही करतात. ह्याचा अर्थच असा आहे की ही चाळ ही फक्त निवडणूक पुरती आहे. निवडणूक झाल्यानंतर देखील धारावीकरांना तुम्ही इकडे आणण्याचं काम करणार आहात. पण याद राखा, ही निवडणूक झाल्यानंतर विधानसभेची निवडणूक येणार आहेत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परत महाविकास आघाडीची सरकार आल्यानंतर या प्रस्थापित लोकांना देखील धक्का दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, आणि गोरगरिबांना आयत्या जाग्यावरती घरं दिल्याशिवाय आम्ही बसणार नाही. मीर कोटेजांना आताच पुलका आला मराठी बांधवांच्या बाबतीतला. मी परवाच्या दिवशी ऐकलं, त्यांनी आता सांगितलं मुलुंड में टर्मिनल मैं बना के दूंगा, और यहाँ पे जितने भी कोकण वासी है उसको कोकण वासियों को यहाँ से जाने के लिए मुलुंड से हम लोग टर्मिनल बनाकर कोकण के लिए हम गाड़ी छोड़ने के लिए जाएंगे. अरे बाबा 10 साल तो तुम सरकार में थे, रेलवे मंत्री मंत्रालय आपके पास था, खासदार आपके पास था. 10 साल में 5 साल की सरकार में हम भी आपके साथ थे, तभी आपके राज्य के मुख्यमंत्री थे. 2.5 साल में तो आपके पास 1 फुल 2 हाफ, 1 मुख्यमंत्री 2 उप मुख्यमंत्री है. फिर भी ये स्टेशन का मांग क्यों नहीं पूरी हो सकी? क्यों नहीं मनोज कोटक जी ने इस चीज को लेने का काम किया गया? मग 10 वर्षामध्ये ही लोकांनी त्या प्रश्नाच्या बाबतीत साधी चर्चा तर सोडा, एक प्रस्ताव देखील दिला नाही. काय पार्लिमेंटमध्ये काय गोट्या खेळायला गेले होते? या विभागाच्या प्रश्नाच्या बाबतीतली चर्चा का त्यावेळी झाली नाही? एका बाजूला मेट्रो ट्रेनची चर्चा होते, एका बाजूला बुलेट ट्रेनची चर्चा होते, पण दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य असलेल्या रेल्वे प्रवासीच्या बाबतीतल्या ज्या हाल अपेष्टा होत आहेत त्या बाबतीत ब्र शब्द देखील इकडच्या खासदारांनी काढलेला असावा, तर त्यांनी ते जाहीर करण्याचं काम केलं. असे असंख्य प्रश्न आहे. आज डम्पिंग ग्राउंडचा मोठा प्रश्न आहे. केंद्र शासित असलेल्या रिचर्डसन क्रुडसनची बाजूला असलेली जमीन आहे, त्याच्यावरती राहणारे असंख्य लोक असलेले झोपडपट्टी वासी आहेत. मंत्रालय त्यांच्याकडे होतात, त्यांच्यातले लोकांना आजही देखील हक्काची घरं मिळत नाही, त्यांचे प्रश्न आहेत. मोठ्या प्रमाणावरती असलेल्या जो महानगरपालिकेच्या माध्यमातून जे विकास निधीच्या माध्यमातून जे कामं रखडलेली आहेत त्याच्यातले प्रश्न आहेत. असे असंख्य प्रश्न असताना पण देखील एका बाजूला प्रश्नाची सोडवणूक करायची नाही आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही असं करू, आम्ही निवडून गेल्यानंतर तुम्ही असं करू, असं म्हणण्याचं काम जे करतायत त्यांना या येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना सांगावं लागेल की ही निवडणूक तर काय तुम्हाला आम्ही सहजासहजी काही जरी झालं तरी देखील आम्ही सोडणार नाही. आम्ही आमचा वचपा काढून संजय दिना पाटीलला निवडून आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अभिवचन घेऊन आपल्याला लोकांच्या मध्ये जायचंय. आज गावठणाचे प्रश्न मोठ्या प्रमाणावरती आहे. मला तर आश्चर्य वाटते की ज्यावेळी झोपडपट्टींचा विषय आला, बाजूला या मुंबई शहरामध्ये 2 उमेदवार दिलेले आहेत. एका बाजूला पियुष गोयल दिलेले आहेत, डोंगराच्या पलीकडे जर नॅशनल पार्क आपण क्रॉस केलं तर, आणि या बाजूला मीर कोटेचे. पियुष गोयलांचं वक्तव्य आहे कि मुंबई में हमारी सरकार अगर आई तो मुंबई को हमको स्लम फ्री करना है और मुंबई के सब झोपड़पट्टी वासियों को मुंबई के बाहर सॉल्ट एंड लैंड के ऊपर घर बना के देने की हमारी योजना है. काय हे तुम्हाला मान्य आहे? आपल्या हक्काची ही मुंबई, कष्टाने मिळवलेली मुंबई,
कष्टाने तुम्ही मी आपण आपले बांधलेले हक्काचे घर, त्याला कायद्याने ज्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ज्यावेळी कोणी बोलत नव्हता त्यावेळी या मुंबई शहरामध्ये झोपडपट्टी शिवशाहीच्या माध्यमातून हा पहिला प्रकल्प आणण्याची भूमिका त्या काळामध्ये घेतली होती आणि 1995च्या नंतर प्रत्येक झोपडपट्टीवासियांना मोफत घराची योजना जर कोणी आणण्याचं काम केलं असेल तर ते आपल्या पक्षाने केलेलं आहे, हे कोणी नकारू शकणार नाही. आणि आज हे सांगतायत की आमची सत्ता आल्यानंतर या मुंबई बाहेर आम्ही घालवण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि म्हणून हे असंख्य विषय घेऊन तुम्हा आपल्याला सर्वांना लोकांच्या समोर या नजीकच्या कामामध्ये आपल्याला जायचं आहे. अनेक विषय आहेत, मोठ्या प्रमाणावरती इकडे गावठण आहेत. आजही गावठणचा सीमालोकन झालं आहे का? आजही देखील गावठणला जो अधिकचा चटई क्षेत्र द्यायला पाहिजे त्याचा प्रस्ताव झाला आहे का? अरे बिल्डरांचे प्रस्ताव लवकर मंजूर होतात, मग या गावठणाच्या बाबतीतला कुठचा आराखडा तयार करण्याचं काम केलं, कुठच्या नवीन नियमावली त्यांनी तयार करण्याची भूमिका घेतली, कुठच्या प्रमाणे त्या असलेल्या गावठणमधल्या लोकांना आणि विशेषतः कोळी बांधवांना कसं न्याय देणार ह्याच्यातली कुठचीही चर्चा नाही. अरे ज्या उमेदवाराला बाजूच्या उमेदवाराला कोळीवाडामध्ये जाताना पण देखील नाकावर रुमाल ठेवून जावा लागतो, त्यांना कोळी बांधवायचे व्यथा काय समजणार? कोळी बांधवांचे असे व्यथा असतील, आगरी समाजाचे व्यथा असतील, कोकणास्थच्या लोकांचे व्यथा असतील, ह्याला जर खऱ्या अर्थाने जर न्याय देण्याचं काम जर कोण करू शकतो तर ते संजय दीना मामा पाटील करू शकतात. आणि म्हणून त्यांच्या मागे उभं राहणं हे तुमचं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. अनेक निवडणुका येतील, अनेक निवडणुका जातील. कोरगावकरजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आजही महानगरपालिकेचे असंख्य विषय आहेत. महानगरपालिकेची आजही एवढी हिंमत जर असती तर निवडणुकीला सामोरे जाण्याचं काम केलं असता. पण ह्यांना महानगरपालिकेच्या निवडणुका घ्यायचे नाहीये, महानगरपालिकांना नेस्तानाबूत करून लुटायचं आहे. आणि त्यांना हे माहीत आहे की ज्यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुका होतील त्यावेळी सत्तेमध्ये शिवसेनेचा महापौर बसल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांना माहीत आहे. पण त्यांना तोपर्यंत तिजोरी खाली करण्याचं काम करायचं आहे. देशाचे पंतप्रधान 17 तारखेला येणार आहेत. मी या सभेच्या माध्यमातून त्यांना विचारू इच्छितो, काय झालं? तुम्ही 1.5 वर्ष अगोदर 6,000 कोटी रुपयाचा फंड महानगरपालिकेचा वापरून कॉन्क्रिटीकरण करण्याचा नारळ तुम्ही वाहण्याचं काम केला होता. काय झालं? का त्याची कामं झाली नाही? काय तो भ्रष्टाचार झाला? कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला? कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिले गेले होत्या? कोणाला निविदा काढण्यात आल्या होत्या? आणि कशा प्रकारे कॉन्क्रिटीकरणच्या नावाखाली तुम्ही मुंबईला लुटण्याचा पाप जे तुम्ही करतात ह्याचा जाब देखील तुम्हाला आम्ही मुंबईकर म्हणून विचारतात. आणि जर बोलायची हिंमत असेल तर या मुंबई शहराला तुम्ही केंद्रामध्ये सरकारमध्ये असताना तुम्ही काय केलं? आजही फॉक्सकॉन सारखा प्रकल्प असेल गुजरातला नेऊन जाण्याचं काम केलं, ड्रग्स पार्क सारखा प्रकल्प असेल गुजरातमध्ये नेऊन जाण्याचं काम केलं. इकडच्या तरुणांना बेरोजगार करून एक राज्य वाढवण्याची भूमिका करत असताना मुंबईचा वैभव लुटण्याचं काम आणि लुटण्याचा पाप तुम्ही करतात. हा मुंबईकर तुम्हाला कुठच्याही प्रकारे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, या आत्मविश्वासाने करायचं आहे. शेवटी एक गोष्ट आपल्याला नकारता येणार नाही आणि एक गोष्ट मी तुम्हालाही देखील या निमित्ताने आव्हान करणार आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून हे झालेल्या प्रकाराच्या बाबतीत सावंतताई बोलल्या, अगोदरच्या वक्त्यांनी ताईंनी पण बोलण्याचं काम केलं. त्या सर्व गोष्टीची मी परत एकदा पुनरुच्चार करत नाही. पण जी गद्दारी झाली, ही गद्दारी करण्याच्या नंतर आज खऱ्या अर्थाने आपल्या नेतृत्व काय ह्याची दमक ही निवळ फक्त मुंबईकरांना समजली नाही, निवळ महाराष्ट्रकरांना समजली नाही, तर दिल्लीकरांना पण समजला की आमचा नेता वाकणारा नाही, झुकणारा नाही, तुम्हाला रस्त्यावरती आणल्याशिवाय तो राहणार नाही. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की 17 तारखेला देशाच्या पंतप्रधानांना पण देखील मुंबईला यावं लागतोय. आणि मी कालच ऐकलं की मुलुंडमध्ये पण देखील रॅलीच्या माध्यमातून आता नरेंद्र मोदीजी इकडच्या उमेदवारांसाठी प्रचाराला येणार आहेत. मी त्यांना आवाहन करीन की तुम्ही प्रचाराला इकडे येतात, आमच्या नेत्याने तुम्हाला शेवटी रस्त्यावरती उतरवा लावला, पण या मुंबईकरांच्या प्रश्नाच्या बाबतीत तुम्ही काय आवाज करणार आहात? काय तुम्ही दिलेलं आहे ते सांगा, कुठची नवीन योजना आणली ते सांगा, कुठचे उद्योग आणलेले ते सांगा, कशा प्रकारे आमच्या झोपडपट्टीवासी असेल, चाळीतले लोक असतील किंवा मध्यमवर्गीयांना न्याय दिला हे तुम्ही सांगा. या सर्व गोष्टीची पुनरुच्चारण करण्याचं काम देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना मिळून करायचं आहे. आपले नेते आदरणीय आदित्यजी येत आहेत.
एक तरुण 31व्या वर्षामध्ये पदार्पण करायचं असताना काय त्यांच्या मनामधले वेदना असतील, काय त्यांची भूमिका असेल. एक मंत्रालयाच्या कोणा त्याला हात लावायला तयार नव्हता अशा मंत्रालयाला पण देखील वैभव मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. आणि मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये एक लौकिक मिळून घेऊन पर्यावरण खात्याच्या माध्यमातून आज देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि परदेशामध्ये पण सर्वात उत्कृष्ट मंत्रालय जर कुठचं असेल तर पर्यावरण म्हणून घेऊन ही पदवी देखील मिळवून देण्याची काम केली. हा एक तरुण योद्धा लढण्यासाठी उभा आहे. आज त्याला वाटलं असतं का मला इकडे काय करायची गरज आहे, मला काय लढायची गरज आहे. आज आपल्या हा वैभव आमच्याकडे आहे, सर्व गोष्टीची सुविधा माझ्याकडे, का मी लढाई करायची, सोडून द्यावं हे राजकारण, काय करायचं ह्या राजकारणात. पण नाही, त्यांनी भूमिका घेतली की नाही मला या सक्रिय राजकारणामध्ये यायचं आहे, लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे आहे. वॉटर असेल, गटर असेल, मीटर असेल, सर्वसामान्य लोकांची एक नाळ तयार करायची आहे. आणि म्हणून निवडणुकीमध्ये उभे राहण्याचं काम ज्यावेळी त्यांनी केलं, असंख्य आमच्यासारखे लोकांनी त्याला खांद्याला खांदा लावून देण्याचं काम केलं. कालपर्यंत जी लोक आम्हाला सांगत होते अरे काय या लहान मुलाच्या मागे फिरता, ते 2 वर्षानंतर सांगत होते ही मुलाची वेळ तरी आम्हाला घेऊन द्या, काहीतरी आमचे पण कामं त्यांच्याकडनं करून घ्या. हे वैभव हे आपल्या नेत्याला आज लाभण्याचं काम किंवा ती कीर्ती देखील मिळण्याची काम हे त्यांना मिळालेली आहे. आणि म्हणून ज्यावेळी आपले असे नेते येत आहेत, हे नेत्यांना आपण निर्धार द्यायचे आहे की तुम्ही काळजी करू नका. तुमचा मार्गदर्शन ऐकल्यानंतर संजय भाऊंना निवडून आणण्याची जबाबदारी ही पक्षाची नाही तर ही मतदारांची आहे, ही आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे. असा हात वरती करून निर्धार देण्याचा काम आपण सर्वजण मिळून करूया, एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. ही वसेना. संजय भाऊ आगे बढ़ो, संजय भाऊ आगे बढ़ो, संजय भाऊ आगे बढ़ो. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय संजय भाऊले जरा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि सगळ्यांनी हात वरती करा, सगळ्यांनी हात वरती करा, सगळ्यांनी हात वरती करा. 2009 साली जो योग आला तोच योग 2024 साली येतोय. आता आपल्या समोर येत आहेत सन्माननीय महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील. या ठिकाणी डॅशिंग आमदार सन्माननीय सुनील भाऊ राऊत साहेब आले, त्याचबरोबर बिपिन विचारे जी आलेले आहेत. जय महाराष्ट्र. स्वागत आहे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. मी आपला सर्वांचं मनापासून आभार मानतो. आपण इथे आलात. आपले सर्वांचे नेते आदरणीय आदित्य साहेब ठाकरे 5 मिनिटात इथे पोहोचतील. गेले अनेक दिवस आपण चांगल्या प्रकारे प्रचार करत आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी, आप, कम्युनिस्ट पक्ष, सर्व मित्र पक्ष, सर्व कार्यकर्ते चांगल्या प्रकारे जोमाने, जोशाने, उन्हाची पर्वा न करता चांगल्या प्रकारे काम करतायत. हे इलेक्शन नुसतं इलेक्शन नसून एक लढाई आहे. बरोबर आहे का नाही? आपण सर्वांनी या लढाईत आपलं काम वाटून घेतलेलं आहे. देशाचे विषय, राज्याचे विषय, मुंबईचे विषय हे सर्व नेते मंडळीने आपल्याला सांगितलेच असेल. आपल्याला सर्वांना माहित आहे मी आपल्यासारखाच काम करणारा माणूस आहे. भाषण जेवढं पाहिजे तेवढं बोलतो. उत्तर काय द्यायचं ते मला माहित आहे. आणि आपलं काम कसं करून घ्यायचं, आपल्यासाठी कसं लढायचं, पार्लमेंटमध्ये कसं बोलायचं, पार्लमेंटमध्ये आपल्यासाठी, आपल्या विभागासाठी, मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी काय बोलायचं, काय करायचं हे माहिती आहे. मी सर्वांचं, मान्यवरांचं
आलेल्या सर्व मान्यवरांचं नाव घेत नाही. मला सर्वच मान्यवर आदरणीय जे पाहुणे साहेब आले वाटतं. कोकणातून पण आलेले आहेत त्यांचं मी आदित्य साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी आदित्य साहेबांचं स्वागत करतो. शिवसेनेचा छत्रपती शिवाजी महाराज की शिवसेना. अरे कोण आला रे कोण आला. अरे कोण आला रे कोण आला. कोण आला रे कोण आला. शिवसेना शिवसेना शिवसेना. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा विजय असो. युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचा विजय असो. जिंदाबाद 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 जिंदाबाद. कृपया रस्ता मोकळा करून द्या. वेळ फार कमी उरलेला आहे. कृपया रस्ता मोकळा करून द्या गाडीला. साहेब आपल्याला अभिवादन करतायत. सर्व भांडुपकर जनतेला साहेब स्वतः अभिवादन करतायत. सर्वांनी साहेबांचा अभिवादनाचा स्वीकार करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय 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 शिवाजी. जय 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 शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाविकास आघाडीचा विजय असो. जय 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 भीम. जय 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 भीम. राजर राजर. सन्माननीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप साहेब इथे आलेले आहेत. त्यांचंही स्वागत आहे. हॅलो थोडा आवाज वाढव. उमेश भाई हार घ्या. इकडे हो उमेश भाई. हार घालायला हार घालायला गेलो. अरे साहेब एक मिनिट. या ठिकाणी सन्मान्य आदित्यजींना विनंती करण्यात येत आहे. आपण छत्रपती शिवरायांना पुष्पहार. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. सन्माननीय भाई जगताप त्यानंतर साहेब भाईंना विनंती करतोय. भाई जगताप साहेबांना विनंती आहे की अखंड आपण हिंदुस्थानचे कवारी प्रबोधनकर सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थान एकम हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक महानेता आदरणीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. आता आपल्या समोर एक दोन मिनिटं इथे शिवसेना आपल्याला नेते महाराष्ट्र मच्छीमार विकास संघाने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. ते पत्र सन्माननीय नेते आदित्यजी ठाकरे साहेबांना ते देऊ इच्छित आहेत. पुढे या. भाषण सुरू कर.
त्यानंतर सकल मराठा समाज महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चा मुंबई यांनी सुद्धा आपला संपूर्ण पाठिंबा सन्माननीय लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील साहेबांना दिलेला आहे. मी आपल्या सर्वांतर्फे माननीय आपले नेते आदित्य साहेब ठाकरे यांचं स्वागत करतो. आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आदित्य साहेब ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. मी आदित्य साहेबांना विनंती करतो येऊन त्याने मशाल पेटवायची आहे. या ठिकाणी भांडूप विधानसभेच्या वतीने जय महाराष्ट्र. मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे. दादा सर 10 वाजायला साधारणपणे 20च मिनिटं राहिलेले आहेत. दादा तर बस. पण ह्या मतदारसंघाने निश्चय केलेला आहे की आपला भाऊ आपण दिल्लीत पाठवायचा ठरवलं ना तुम्ही. ही निवडणूक फार महत्वाची ठरत चाललेली आहे. जे मी देशात पाहत आहे ते चित्र मला मुंबईत दिसत आहे. जे परिवर्तनाचे वारे देशात वाहू लागलेले आहेत तेच महाराष्ट्रात आहेत, तेच मुंबईत आहेत. 5 वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल महाविकास आघाडी हा एक प्रयोग आपण पाहिला महाराष्ट्रामध्ये. आपण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सगळे आपले मित्रपक्ष एकत्र आलो आणि या देशाच्या लोकशाहीसाठी, या देशाच्या संविधानासाठी आपण जे आहे की भाजपने जो नारा दिला होता पहिला की अब की बार 400 पार, तो नारा बदललेला आहे. उद्धव साहेबांनी जो नारा दिला दिल्लीत अब की बार भाजपा तडीपार, तोच नारा संपूर्ण देशात ऐकू येतो आहे. आणि मला पुन्हा एकदा आपल्याकडून ऐकू यायचं अब की बार तडीपार, अब की बार तडीपार. अरे दुसरा माईक नका वापरू रे. कुठे तो खालतून येऊ द्या आवाज. मला लोकांचा आवाज ऐकायचा. अब की बार हा आवाज फार महत्वाचा आहे आणि हे खरं ठरत चाललंय. तुम्हाला सांगतो अगदी देशभरात जर आपण पाहिलं तर दक्षिण भारतात एक सुद्धा सीट भाजपला मिळत नाही म्हणजे नाही. ना तामिळनाडूमधून जिंकते भाजप, ना केरळमधून जिंकते, ना आंध्रामधून, ना तेलंगणामधून, ना कर्नाटकामधून. दक्षिण भारतातून साफ होत आहे आणि नॉर्थ मध्ये हाफ होत आहे. अशी भाजपची परिस्थिती झालेली आहे. पण ही परिस्थिती सगळीकडे होत असताना आज मी तुम्हाला विचारायला आलोय, तुम्ही कोणाला मतदान करणार? संजय भाऊना तुम्ही दिल्लीत पाठवणार की नाही? ते आता भाषण करत होते. संजय भाऊ सॉरी तुमच्या भाषणाच्या मध्ये आलो मी, पण तुम्हाला भाषण करायला खूप वेळ दिल्लीत मिळणार आणि संसद भवनात मिळणार म्हणजे मिळणारी खात्री आहे. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला गल्लीतले विषय, दिल्लीतले विषय, या समोर जनतेचे विषय, जी मुंबई तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, जो महाराष्ट्र तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, मतदान करणार आहे, जिंकून देणार आहे. मुंबईमधून 6चे 6 उमेदवार आपले महाविकास आघाडीचे दिल्लीत 20 मेला जाणार म्हणजे जाणार हे ठरवले आपण. कारण ही निवडणूक पंतप्रधान कोण बनणार ह्याच्यावर थांबलेली नाहीये. ही निवडणूक केंद्र सरकार कोण बनवणार ह्याच्यावर थांबली नाहीये. हे ठरलंय 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार बनतंय. लिहून घ्या तुम्ही, आपलं सरकार बनतंय. पण त्या सरकारमध्ये आपल्या मुंबईचे 6 उमेदवार आपण जिंकून देणार की नाही, आपले महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून देणार की नाही, एवढी निवडणूक आहे. गेले 2-2.5 वर्ष आपण पाहत आहोत महाराष्ट्रावर जो अन्याय होत चाललेला आहे, मुंबईवर जो अन्याय होत चाललेला आहे, या मिंदे सरकारकडून असेल, या भाजप प्रणित खोके सरकारकडून असेल, भाजपाकडून असेल, तो सहन करायचा नाही. तो अन्याय आता कचऱ्याच्या टोपलीत टाकायची वेळ आलेली आहे आणि म्हणून आपल्याला 20 मेला मतदान करायचं आहे. 20 मे हा दिवस आहे वचपा काढण्याचा. 20 मे मी फडणवीस साहेबांसारखा बदला घेण्याचा वगैरे बोलणार नाही, पण दिल्लीला दाखवायचं महाराष्ट्र काय आणि मुंबई काय आहे. 20 मे भाजपला दाखवायचं आहे की जे 2 पक्ष, शिवसेना असेल, जो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असेल, जो पवार परिवार तुम्ही फोडलेला आहे, महाराष्ट्रात राजकीय अस्तित्व निर्माण केलेली आहे. मुंबई काय आहे आणि महाराष्ट्र काय आहे तुम्हाला भाजप महाराष्ट्र दाखवल्याशिवाय राहणार नाही. ते 20 मे आपला आहे, त्या 20 मेला मतदान करायचं आहे. हे भाजपचे लोक बाहेरून येतात, भाजपचे लोक बाहेरून येतात आणि आपल्याला सांगतात असली सेना कोण, नकली सेना कोण. हेच भाजपचे लोक बाहेरून येतात, असली राष्ट्रवादी कोण आणि नकली राष्ट्रवादी कोण सांगणार आहे. तुम्ही या भाजपला पुन्हा एकदा महाराष्ट्रात उभं राहू देणार आहात का? अहो अपमान करायचा तर किती करायचा. त्यांचे मोठे मोठे नेते येतात, आज आपल्याला ऑफर देतात की आमच्या सोबत या,
पवार साहेब आम्हाला सोबत पाहिजेत, उद्धव ठाकरे साहेब आम्हाला सोबत पाहिजेत. पण 2-3 दिवसापूर्वीच याच नेत्यांनी पवार साहेबांना भटकती आत्मा म्हटलेलं होतं. मान्य आहे तुम्हाला हा अपमान? हा अपमान फक्त पवार साहेबांचा नाही, आपल्या सर्वांचा अपमान आहे, महाराष्ट्राचा अपमान आहे. मान्य आहे? आहे मान्य तुम्हाला? नाही होऊ शकत. हेच मोठे नेते भाजपचे, जी काही पदं त्यांच्याकडे असतील, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला नकली संतान बोललेले आहेत. हा अपमान तुम्ही सहन करून घेणार आहात का? अपमान तुम्ही सहन करून घेणार आहात का? कारण हा अपमान फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचा नाहीये, पण माझ्या आजोबांचा आहे, माझ्या आजीचा आहे, पूर्ण घराण्याचा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. त्या भाजपला दाखवायचं आहे ही महाराष्ट्राची माती काय आहे. हेच भाजपवाले बोलले होते की शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माती दाखवू काय असतं, आसमान दाखवू काय असतं. आज बोलत आहेत की आमच्या सोबत या. आज त्या भाजपला दाखवायचं ही महाराष्ट्राची ताकद काय आहे. वाटलं होतं आहे ना की आपल्याला इथे खोके देऊन विकत घेता येतील. त्यांना या आजोबा वरती, आपण वरती या, वरती या, वरती या, वरती या. हा मोदी आम्हाला नकली बोलला, उद्धव ठाकरेची शिवसेना नकली आहे. मी सुप्रीम कोर्टला धनंजय चंद्रचूडला सांगितलं की अशी जर पक्षात जर फूट पडली तर या लोकांनी जर फूट पडून जर पक्ष फुटत असतील तर त्यांनी तुला आशीर्वाद निवडून देणार आणि संजय पाटलाला निवडून आणणार. मी सांगत होतो संजय पाटला निवडून आणणार. बघा, ही महाराष्ट्राची माणसं आहेत, ही मुंबई आहे. आज मी भाजपला विचारतोय, आहे हिंमत इथे येण्याची? आपण पाहिलं असेल देशामध्ये अरविंद केजरीवाल साहेबांना कसं अटक केलं होतं, दिल्लीमध्ये उचलून जेलमध्ये टाकलं होतं. सुप्रीम कोर्टाने त्यांना आज जी बेल दिलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे की अरविंद केजरीवाल साहेब किती चांगले नेते आहेत, किती ऑनेस्ट नेता आहे, किती स्पष्ट बोलणारा नेता आहे. भाजपवाले अरविंद केजरीवाल यांना घाबरतात म्हणून आत टाकलं होतं. आज ते जेव्हा बाहेर पडलेले आहेत, पंजाब असेल, दिल्ली असेल, दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसची जी युती आहे, पंजाबमध्ये आप आहे, जास्तीत जास्त सीटा घेऊन भाजपला घरी बसवण्याचं ठरवलेलं आहे. आणि हेच मुंबईत वातावरण पाहतोय, हेच महाराष्ट्रात वातावरण पाहतोय, हेच बिहारमध्ये पाहतोय, हेच लडाखमध्ये पाहतोय, हेच कर्नाटकामध्ये पाहतोय. अब की बार भाजपा, हे चित्र आहे. हे भाजपवाले आता येतील आपल्या गावोगावी, गल्लोगल्ली दिसतील, प्रचार सभा घेतील, रोड शो घेतील. मला ऐकू येते संजय भाऊ तुमच्या विरोधात इथे प्रधानमंत्री महोदय 2 दिवसाचा रोड शो काढणार आहेत. आज आपण त्यांना सांगायचं आहे, आज आपण भाजपला सांगायचं आहे, किती नेते तुम्ही दिल्लीतून उतरवले. आमच्या 5 वर्षाच्या काळामध्ये जेव्हा महाराष्ट्र आपण पाहतोय, गेल्या 5 वर्षात 2.5 वर्ष महाविकास आघाडीचे, कोविडचा होता तरी देखील, आणि गेले 2-2.5 वर्ष ह्या मिंदे सरकारचे, कधी तुमचे मोठे नेते आलेत या महाराष्ट्राच्या मदतीला. आज आपण विचार केला पाहिजे, जे भाजपचं खरोखर मनात आहे ते तुम्ही साध्य करून देणार का? पियुष गोयल साहेब जे उत्तर मुंबईतून आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं एक स्वप्न आहे. त्यांचं स्वप्न हे आहे की मुंबईला स्लम फ्री करायचं. आज मी आपल्या सर्वांना विचारत आहे, मुंबईकरांना विचारत आहे, जे स्लम फ्री करण्याचं स्वप्न आहे, होय आपलं पण आहे, पण आपलं स्लम फ्रीचं स्वप्न म्हणजे ज्यांची घरं झोपडपट्टीमध्ये आहेत, स्लम सोसायटीमध्ये आहेत, त्यांना तिकडच्या तिकडेच घरं मिळाली पाहिजेत, दुसरीकडे नाही. आपली हक्काची घरं मिळाली पाहिजेत. पण पियुष गोयल साहेबांना आणि भाजपला तुमची सगळ्यांची घरं, झोपडपट्टी, सगळे झोपडपट्ट्याचे आहेत, स्लम सोसायटीचे आहेत, वसई विरारमध्ये मिठा घरात नेऊन सोडायचं आहे. तुम्ही या भाजपला मतदान करणार आहात? करू शकणार आहात? या मुंबईकडून दूर जाऊ शकणार आहात? नाही जाऊ शकत. दुसरे हे इकडचे ते मीर खोटं बोलणारे, आम्ही त्याला खोटेच्या बोलतो, कोटेच्या बोलतच नाही, ते पण खोटं बोलत असतात. परवाकडे त्यांनी सांगितलं की आता आम्ही धारावीचे लोक इथे आणणार नाही, ट्रान्झिट मधले लोक आणणार नाहीत, मुलुंडला नाही, भांडुपला नाही, या मतदारसंघात नाही. होय, आमचं पण मत तेच आहे की धारावीचे लोक तिकडे धारावीतच राहिले पाहिजेत.
हे आमचं स्पष्ट भूमिका आहे. पण तुम्हाला सगळ्या स्लम सोसायट्या मुंबईमधून दूर घालवायच्या आहेत, कारण स्लम्समध्ये जे आपले मजदूर राहतात, कामगार राहतात, त्यांचा हात जो मजबूत आपल्या प्रगतीमध्ये आहे, विकसित भारतमध्ये आहे, ते सगळं तुम्हाला न्यायचं गुजरातला. आज इथे जे तरुण आलेले आहेत, मी तुम्हाला विचारत आहे, ही लढाई जी मुंबईच्या स्वाभिमानाची अभिमानाची आहे, ही लढाईच्या महाराष्ट्राची लढाई आहे, त्याच्यात तुम्ही माझी साथ देणार की नाही? देणार ना? कारण ही लढाई नुसतं प्रधानमंत्री कोण बनेल ह्याची नाहीये. ही लढाई आपला महाराष्ट्राचा अभिमान राहणार की नाही, स्वाभिमान आपण रक्षण करणार की नाही ह्याची आहे. गेले 2.5 वर्ष पहा, आपण महाराष्ट्राला समोर झुकवलेलं आहे, दिल्ली समोर झुकवलेलं आहे, महाराष्ट्राला मुंबईला दिल्ली समोर झुकवण्याचा प्रयत्न होत आहे. आपले जे मुख्यमंत्री आहेत घटनाबाह्य मिंदे जातात, असं काहीतरी करतात, दिल्ली समोर लोटांगण घालतात, स्वतःसाठी काय काय मागत असतात. पण तुम्ही मला सांगा, एकदा तरी ह्या व्यक्तींनी दिल्लीत जाऊन मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी काही मागितलंय का? जो वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प त्यांनी पाठवला गुजरातला, ह्याच मिंदे सरकारने पाठवला गुजरातला. त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं आता गुजरातमधून आपल्याकडे किंवा देशातून आपल्याकडे वेदांत फॉक्सकॉन पेक्षा मोठा प्रकल्प येईल. आला आपल्याकडे मोठा प्रकल्प? आला कधी? नाही आला. पण वेदांत फॉक्सकॉन पाठवलं गुजरातला, बल्क ड्रग पाठवलं गुजरातला, मेडिकल डिव्हाइस पार्क पाठवलं गुजरातला, वर्ल्ड कपची आपली हक्काची फायनल पाठवली गुजरातला, 40 स्टोअर पाठवले गुजरातला. तुम्ही मला सांगा, काय खात्री आहे की हे भाजप सरकार पुन्हा बसू देणार नाही? पण बसवलं त्यांनी तर मंत्रालयाने हणवणार गुजरातला. आज मी विचारत आहे तुम्हाला, आज मुंबईचे नागरिक म्हणून विचारत आहे तुम्ही, जी काही हाल आपण मुंबईचे पाहत आहोत, मग रस्त्याचा घोटाळा आपण जो काढला लोकांसमोर आणला तो असेल, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा असेल, खडीचा घोटाळा असेल, ॲम्ब्युलन्सचा 10,000 कोटीचा घोटाळा या मिंदे सरकारने केलेला आहे. ह्या मिंदे सरकारच्या उमेदवारांना, ह्या भाजपच्या उमेदवारांना तुम्ही परत डोक्यावर बसवणार का? बसू शकतो का? आपण जी कामं ह्या मुंबईसाठी केली आहेत, कितीतरी कामं आहेत, मोजून दाखवायची तर अनेक होतील. पण आठवा 2012ची निवडणूक असेल, 2017ची निवडणूक असेल, त्या कामांवर आपण जिंकलेलो आहोत, करून दाखवलं म्हणून आपण होर्डिंगवर लिहिलेलं आहे. ह्याच मुंबईमध्ये उद्धव साहेबांनी आपलं सरकार असताना, मुंबईतून मुख्यमंत्री पहिल्यांदा असताना महाराष्ट्रातून, आपण पाहिलं असेल उद्धव साहेबांनी एक निर्णय घेतला होता की 500 स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांची घरं आहेत त्यांना प्रॉपर्टी टॅक्स आपण करमुक्त केलं होतं. ते आपण करून दाखवलं. ही शिवसेना आहे मुंबईतली आणि मुंबईची शिवसेना आहे. आपल्या 25 वर्षाच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेत आपण पाहिलं असेल, जेव्हा 1997 मध्ये आपली सत्ता आली, 600 कोटीचा तोटा होता. आज आपण जेव्हा 2022 मध्ये संपली तेव्हा 92,000 कोटीचे आपण सरप्लस तिथे फिक्स्ड डिपॉझिट मध्ये आणले होते. ही शिवसेना आहे, हे मुंबईचं आपलं प्रेम आहे. इथे बीएसटीतून किती लोक प्रवास करतात? जरा मला हात वरती करून दाखवा. किती लोक? सगळे प्रवास करतात ना. आता तुम्ही मला सांगा, बीएसटी मध्ये आपल्याला 5 किलोमीटर जायचं असेल तर किती रुपये लागते आपल्याला? 5-10 किलोमीटर जायचं असेल तर किती रुपयात जाऊ शकतो? 10. 15 किलोमीटर जायचं असेल तर किती रुपयात जाऊ शकतो? 15. आणि 15 किलोमीटरहून जास्ती कुठेही जायचं असेल तर 20 रुपयात कुठून कुठेही जाऊ शकतो. आपण जेव्हा काम करत होतो, आपला हेतू होता, आपलं स्वप्न होतं की 2027 पर्यंत बीएसटी बस, 10,000 इलेक्ट्रिक बस आपल्या मुंबईच्या रस्त्यावर धावायच्या. पण आज आपण पाहतो, हे मिंदे सरकार आपल्या डोक्यावर बसल्यानंतर, हेच भाजपचं सरकार डोक्यावर बसल्यानंतर 3,500 बसेस पासून आज 3,000 बसेसवर आपण खालती आलेलो आहे. आणि ह्या बीएसटीचे जे दर आहेत, जगातले सर्वात परवडणारे दर आपल्या काळात असताना मिंदे सरकारला वाढवायचे आहेत. हे तुम्ही आज मान्य करणार की नाही? मुंबईकर म्हणून तुम्ही कधीतरी विचार करणार की नाही, जो मुंबईवर अत्याचार होत चाललेला आहे, जिथे तिथे अदानीची इलेक्ट्रिसिटी आहे, विजाचे दर वाढणार आहेत पुढच्या 10 दिवसात, प्रॉपर्टीचे दर वाढत चाललेले आहेत, बीएससीचे दर वाढत चाललेले आहेत, पाण्याचे दर वाढवतील. हे सगळं होत असताना आपण मला सांगा, आपण भाजपला मतदान करून मुंबईला मारणार की आज स्वाभिमानी आपण लढणारे लोक, महाविकास आघाडी म्हणून लढणारे लोक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून लढणारी लोक, तुम्ही मशालीला मतदान करणार? तुम्ही कोणाला मतदान करणार? आज ही जी लढाई आहे, ही लढाई ठरवणार आहे की देशात संविधान राहणार की भाजपचं पुस्तक राहणार. ही लढाई हे ठरवणार आहे, देशात लोकशाही राहणार की भाजपमधली अंतर्गत लोकशाही राहणार. तुम्ही कोणाच्या बाजूने राहणार? आज आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे. आज कदाचित जे 2024 ही जी आपण निवडणूक पाहत आहोत, जर चुकून भाजपचं सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेलं, बहुमताचं सरकार बसवलं गेलं, तर हे लोकशाही संपवतील. आणि ज्या चीनच्या विरोधात हा शब्द काढत नाहीत, हे भाजपवाले एक चकार शब्द काढत नाहीत, त्याच चीनसारखी लोकशाही आणतील. म्हणजे भाजपमधली अंतर्गत लोकशाही मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे तुम्हाला? नाही मान्य करू शकत.
आज आपण पाहतो, आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे महामानव आहेत त्यांचं संविधान पाळतो. त्याच संविधानाविरोधात हे भाजप काम करत आहे. आणि हे आम्ही नाही बोलत आहे, भाजपचे 1 2 3 4 5 10 उमेदवार बोललेले आहेत. अगदी पंकजाताई मुंडे देखील बोललेले आहेत की आम्हाला संविधान बदलायचं आहे. का संविधान बदलायचं आहे? कारण भाजपला आरक्षणाला विरोध आहे. भाजपनं जे काही अधिकार, तो तुमचा आवाज आहे दिल्लीपर्यंत पोहोचणारा, त्याचा विरोध करतात भाजपा. त्यांना संविधान बदलायचं. तुम्ही संविधान बदलू देणार आहात का? संविधान बदलू देणार आहात का? आणि मग हा सगळा अंधार पसरत असताना मी तुम्हाला विचारत आहे, 10 मिनिटं, मला वाटतं आता किती राहिली, 2 मिनिटं राहिलेली आहेत, 10 मिनिटं राहिली आहेत का? ठीक आहे, चला आज मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहणार आहे? तुम्ही लोकशाहीच्या बाजूने उभे राहणार की भाजपच्या बाजूने उभे राहणार? तुम्ही संविधानाच्या बाजूने उभे राहणार की भाजपच्या बाजूने उभे राहणार? तुम्ही महाराष्ट्राच्या बाजूने उभे राहणार की भाजपच्या बाजूने उभे राहणार? तुम्ही आपल्या संजय भाऊंच्या बाजूने उभे राहणार की भाजपसोबत उभे राहणार? तुम्ही ह्या मुंबई सोबत उभे राहणार की मुंबई लुटणार आहेत त्यांच्या सोबत उभे राहणार? आज जर आपल्याला या देशातला अंधार दूर करायचा असेल, आज जर आपल्याला मशाल पेटवायची असेल, तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जरा टॉर्च तुमचे फोन मधले चालू करा. प्रत्येकाच्या फोन मध्ये जो टॉर्च आहे तो सुरू करा आणि जरा आजूबाजूला हलवा, टॉर्च हलवा, सगळ्यांना दाखवा. ही जी ताकद आहे ना, हीच ती ताकद आहे. ही जी ताकद आहे, ही मशालीची ताकद आहे. ही भाजपच्या त्या धोरणाविरुद्ध आहे जी तुम्हाला इथून मिठा घरांमध्ये देणार आहे. ही ताकद जी आहे, हा जो प्रकाश आहे, ही त्या भाजपच्या विरोधात आहे जे संविधान मिटवायला निघालेले आहेत. हीच ती ताकद आहे. ही ताकद त्या भाजपच्या विरोधात आहे जे मुंबई संपायला निघालेले आहेत. ही जी ताकद आहे, हाच तो प्रकाश आहे जी भाजप जे महाराष्ट्राच्या विरोधात, महाराष्ट्र लुटायला निघाले त्यांच्या विरोधातली ताकद आहे. आणि हीच ती ताकद आहे जी 20 मेला संजय भाऊंसाठी मतदान करणार आहे. तुम्ही मला सांगा, जर संविधानाचं रक्षण करायचं असेल तर आपली निशाणी कुठची? जर लोकशाहीचं रक्षण करायचं असेल तर आपली निशाणी कुठची? जर आपल्या भूमिपुत्रांना न्याय हक्काचा रोजगार द्यायचा असेल तर आपली निशाणी कुठची? जर मुंबई लुटणाऱ्यांना जेलमध्ये बसवायचं असेल तर आपली निशाणी कुठची? जे महाराष्ट्राच्या तरुणांवर अन्याय करतायत त्यांच्या विरोधात जर लढायचं असेल तर आपली निशाणी कुठची? जे गॅस, डिझेल, पेट्रोल त्याची महागाई वाढवत आहेत त्याच्या विरोधात लढायचं असेल तर आपली निशाणी कुठची? जे महिलांवर अत्याचार करत आहेत, त्यांचा बलात्कार आपण पाहतोय, रेवंडासारखे राक्षस करत आहेत, त्यांना जेलमध्ये बसवायचं असेल तर आपली निशाणी कुठची? शेतकरी आत्महत्या करत आहेत, ते आत्महत्या थांबवायचे असतील तर निशाणी कुठची? ज्या तरुण भटकत आहेत, ज्यांना रोजगार हातात नाहीये, त्यांना जर थांबवायचं असेल तर आपली निशाणी कुठची? जे महाराष्ट्राचा अपमान करत असतील, जे महाराष्ट्राच्या नेत्यांना भटकते आत्मा बोलत असतील, त्यांच्या विरोधात मतदान करायचं तर आपली निशाणी कुठची? जे नकली संतान आपल्या नेत्यांना बोलत आहेत त्यांच्या विरोधात मतदान करायचं तर आपली निशाणी कुठची? 20 तारखेला आपल्याला जर इंडिया आघाडीला 4 जूनला तिथे केंद्र सरकारमध्ये बसवायचं असेल तर आपली निशाणी कुठची? आपला भाऊ संजय भाऊ जर दिल्लीत पाठवायचं असेल तर आपली निशाणी कुठची? आपली निशाणी कुठची? आपली निशाणी कुठची? आपली निशाणी कुठची? हीच मशाल, हीच मिशाल. चिन्ह आहे मशाल, विजय होणार विशाल, हे आपण ठरवलेलं आहे. ठरवलं ना आपण पक्का? मशाल मशाल मशाल. 20 तारखेला मतदान करायचं मशालीवर. संजय भाऊंसाठी मशाल ही चिन्ह आपल्याला निवडायचं आहे. कारण देशात जो अंधकार पसरत आहे, जी हुकुमशाही पसरत आहे, त्याला थांबवायचं असेल तर आपली निशाणी कुठची? जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी.